नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय प्रशासन या विषयातील व्यवसाय संघटनांचे प्रकार या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. व्यवसाय संघटनांचे प्रकार या दुसऱ्या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली कंपनी, नफेतर संयुक्त भांडवली कंपनी, बिगर शासकीय संघटना, एकल व्यक्ती कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग संस्था, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र तसेच उद्योजकता या सर्व मुद्द्यांचा या प्रकरणात समावेश होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना म्हणजे काय, व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्ये, एकल व्यापारी संघटनेचे गुण किंवा फायदे, एकल व्यापारी संघटनेचे दोष किंवा मर्यादा, भागीदारी संस्था म्हणजे काय त्याची व्याख्या, भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, भागीदारीचे आवश्यक घटक तसेच भागीदारी संस्थेचे गुण किंवा फायदे व भागीदारी संस्थेचे दोष आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना म्हणजे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संस्थांच्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे, ज्यावर एका व्यक्तीची मालकी असते, तिचे व्यवस्थापन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडून केले जाते, त्यास एकल व्यापारी संघटना असे म्हणतात. वाणिज्य संघटनेचा हा सर्वात जुना व साधा प्रकार आहे. एकल व्यापारी संघटना हा व्यवसायाचा असा प्रकार आहे की ज्याची मालकी एकाच व्यक्तीकडे असते आणि त्याच व्यक्तीकडून तो व्यवसाय चालविला जात असतो. व्यवसायाचे नियंत्रण व व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्याच व्यक्तीची असते. त्याचप्रमाणे त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल ती एकच व्यक्ती उभारीत असते. तो व्यवसायासाठी स्वतःची कौशल्य वापरत असतो, तसेच त्या व्यवसायातून मिळणारा सर्व नफा तोच घेत असतो. अशी ही व्यक्तिगत व्यापारी संघटना आहे. याची व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे जेम्स लोंडी यांची. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसाय करण्याची कल्पना मनात आणते, भांडवल जमा करते, नफा कमविते, तोटा सहन करते व जोखीम पत्करते, तेव्हा त्या व्यक्तीला व्यक्तिगत व्यापारी किंवा एकाधिपती असे म्हणत असतात. दुसरी व्याख्या आहे चार्ल्स एस पिपेट्स यांची. व्यक्तिगत व्यवसाय संघटना हा व्यवसाय संघटनेचा असा प्रकार असतो ज्यामध्ये त्या संघटनेची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असते आणि होणारा सर्व नफा त्यालाच मिळतो व होणाऱ्या तोट्यासही तोच जबाबदार असतो. पुढील व्याख्या आहे लुईस हॅने यांची. व्यक्तिगत व्यवसाय व्यापार हा व्यवसायाचा असा प्रकार असतो ज्यामध्ये एकच व्यक्ती प्रमुख असते, जी तो व्यवसाय चालविते, सर्व गोष्टीस जबाबदार असते आणि तोटा होण्याची जोखीम ती स्वीकारत असते. व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यात पहिले वैशिष्ट्य आहे मालकी. व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसायाचा एकमेव मालक असतो. व्यवसायाची नित्याचे व्यवहारही तोच बघत असतो. व्यवसायाचा मालक या नात्याने संघटनेवर त्याचेच नियंत्रण असते, तसेच व्यवसायाची मालमत्ता ही त्याच्याच मालकीची असते. दुसरे वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत भांडवल. व्यवसायासाठी लागणारे भांडवल व्यक्तिगत व्यापारी स्वतः आणत असतो. आवश्यकता वाटल्यास व्यक्तिगत व्यापाऱ्याला नातेवाईक, मित्र यांच्याकडून मदत घेऊन किंवा कर्ज काढून व्यवसायाची अधिक भांडवलाची गरजही भागवावी लागते. पुढील वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन आणि नियंत्रण. व्यवसायाचा मालक या नात्याने व्यवसायाचे व्यवस्थापन त्याला एकट्यालाच करावे लागते. व्यवसायाची दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी तो कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो, तसेच पगारी नोकरांची सुद्धा नेमणूक तो करत असतो. म्हणजेच काय तर व्यवसायावर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. पुढील वैशिष्ट्य आहे अमर्यादित जबाबदारी. व्यक्तिगत व्यापाराची व्यवसायातील देणी देण्याची जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायाची देणी देण्यास व्यवसायातील मालमत्ता कमी पडल्यास व्यक्तिगत व्यापाराला आपली वैयक्तिक तसेच खाजगी मालमत्ता वापरात आणावी लागते व ती देणी द्यावी लागत असतात. पुढील वैशिष्ट्य आहे नफा तोट्यात वाटेकरी नाही. व्यवसायातील नफ्या तोट्याची जबाबदारी एकल व्यापारी स्वीकारतो. व्यवसायात होणाऱ्या नफ्या तोट्यात कोणीही वाटेकरी नसतो. नफा झाला तर व्यक्तिगत व्यापारी सर्व नफा स्वतः स्वीकारतो व तोटा झाल्यास तो त्याला एकट्याला सहन करावा लागत असतो. पुढील वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायद्याचा
अभाव. व्यक्तिगत व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाही. व्यवसायाची स्थापना, दैनंदिन व्यवस्थापन करणे, व्यवसाय बंद करणे यासाठी कायद्यात कोणत्याही तरतुदी नाहीत. पुढे आहे की नोंदणी नाही. व्यक्तिगत व्यापार सुरू करण्यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. करार करण्यास पात्र असणारी कोणतीही व्यक्ती सहजपणे व्यवसाय करू शकते. पुढील वैशिष्ट्य आहे कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. व्यक्तिगत व्यापारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव आढळतो. व्यक्तिगत व्यापारी व त्याच्या व्यवसाय या दोन्हींचे अस्तित्व वेगवेगळे न धरता एकच धरले जाते. व्यक्तिगत व्यापारी दिवाळखोर झाला अथवा मृत्यू पावला तर त्याचा व्यवसाय संपुष्टात येत असतो. पुढील वैशिष्ट्य आहे निर्णय घेणे. व्यवसायासाठीचे सर्व निर्णय एकल व्यापाऱ्याला एकट्यालाच घ्यावे लागत असतात. मालक या नात्याने व्यवसायाचे व्यवस्थापन एकल व्यापाऱ्याकडे असते. व्यवसायाचे सर्व निर्णय त्याला स्वतःलाच घ्यावे लागत असतात. एकल व्यापारी संघटनेचे गुण किंवा फायदे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये प्रथम फायदा आहे सुलभ स्थापना. एकल व्यापारी संघटनेची स्थापना करणे एकदम सोपे असते. या व्यवसायासाठी स्वतंत्र कायदा नाही, त्यामुळे कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागत नाही किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता राहत नाही. पुढील फायदा आहे गोपनीयता. एकच व्यक्ती ही व्यवसायाची मालक असल्याने व्यवसायाची माहिती कोणालाही सांगावी लागत नाही किंवा नफा तोटा पत्र किंवा ताळेबंद प्रकाशित करावे लागत नाही. म्हणजेच व्यवसायाची गुप्तता पूर्णपणे पाळता येते. पुढील फायदा आपल्याला सांगता येईल त्वरित निर्णय व अंमलबजावणी. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकमेव मालक असल्यामुळे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीचा तो अंदाज घेत असतो, निर्णय घेत असतो, धोरणे ठरवत असतो व त्याची अंमलबजावणीही तो स्वतः करत असतो. त्यामुळे व्यवसायाला त्याचा फायदा होतो. पुढील फायदा आपण सांगू शकतो लवचिकता. एकल व्यापारी संघटनेत आवश्यकतेनुसार परिवर्तन करणे सहज शक्य आहे. व्यवसायातील विक्रिय वस्तूंमध्ये बदल करणे, विक्रीविषयक धोरणात बदल करणे सहज शक्य होत असते. म्हणजेच बदलत्या परिस्थितीचा फायदा व्यवसायाला लगेच मिळत असतो. पुढील गुण आपण सांगू शकतो ग्राहकांशी सखोल्याचे संबंध. एकल व्यापाराचे ग्राहकांशी प्रत्यक्ष स्वतः संबंध येत असतात. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, चालीरीती व आर्थिक स्थितीबाबत त्याला माहिती मिळत असते. तसेच त्यांच्याशी सलोख्याचे व घरगुती संबंध निर्माण होतात व त्यामुळे व्यवसाय वाढीस मदत होत असते. पुढील गुण आपण सांगू शकतो अमर्यादित देयता. व्यावसायिक देणी फेडण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडल्यास व्यक्तिगत व्यापाराच्या खाजगी मालमत्तेचा वापर केला जाऊ शकतो. या अमर्यादित जबाबदारीची जाणीव व्यक्तिगत व्यापारात सदैव असते. त्यामुळे व्यक्तिगत व्यापारी व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घेतो व बेहिशोबी वागणे तो सोडत असतो. पुढील गुण आपण सांगू शकतो वैयक्तिक गुणांचा विकास. व्यक्तिगत व्यापारी स्वतः शारीरिक कष्ट करतो, त्याच्या बौद्धिक कौशल्यांचा तो वापर करत असतो. व्यवसाय सांभाळताना त्याला चांगल्या सवयी लागत असतात. उदाहरणार्थ पत्रव्यवहार करणे, हिशोब करणे, संभाषण कला म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स हे तो आत्मसात करत असतो. म्हणजेच एक अर्थाने काय तर त्याच्या वैयक्तिक गुणांचा तिथे विकास होत असतो. पुढील फायदा आपण सांगू शकतो की स्वयंरोजगार. व्यक्तिगत व्यापारामुळे रोजगाराची संधी मिळते. स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा व बौद्धिक कौशल्यांचा वापर करून एखादी व्यक्ती स्वतःसाठी स्वयंरोजगार निर्माण करत असते. म्हणजेच ते स्वयंरोजगार निर्माण करण्याचे एक साधन आपण समजू शकतो. पुढील फायदा आहे प्रत्यक्ष नियंत्रण. व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये एकच व्यक्तीची मालकी असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण नियंत्रण त्या व्यवसायावर असते, कारण तो एकटाच त्या व्यवसायाचे सर्व निर्णय घेत असतो. पुढील गुण आपण सांगू शकतो काटकसर आणि कार्यक्षमता. एकच व्यक्ती व्यवसाय चालवित असते, त्याचे व्यवस्थापन करत असते. त्यामुळे व्यवसायासाठी वेगळा तज्ञ व्यवस्थापक नेमण्याची गरज नसते. त्यामुळे त्याच्या खर्चात बचत होत असते. तो स्वतःचा व्यवसाय पाहत असल्याने त्याचे सर्व बाबींकडे बारीक लक्ष असते. सर्व व्यवहार एकाच व्यक्तीकडे असल्याने व्यावसायिक धोरणात सातत्य राखता येते. नफा तोटा झाला की त्यास तोच जबाबदार धरला जात असतो. त्यामुळे तो अधिक काटकसर करून कमीत कमी खर्चात व्यवसाय चालवत असतो. पुढील गुण आपण सांगू शकतो चांगली पतपात्रता. व्यवसायातील देणी देण्याची जबाबदारी अमर्यादित असल्याने व्यक्तिगत व्यापाराची
पतपात्रता, बँका, वित्त संस्था, सावकार आणि इतर संस्थांकडे खूप मोठी असते. माल पुरवठादारांकडूनही त्याला त्याच्या चांगल्या पतपात्रतेमुळे मोठ्या प्रमाणात उधारीची सवलत ही मिळत असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो की सामाजिक महत्व. व्यक्तिगत व्यापार संघटना प्रकारास आज समाजात विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. या संघटनांमुळे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. यामधूनच मोठे मोठे उद्योग उदयास येत असतात. लोकांना रोजगार मिळतो, सर्वांगीण विकास होतो, समाजाला योग्य किमतीत दर्जेदार वस्तू मिळत असतात. तसेच आर्थिक सत्ता विकेंद्रित होण्यास मदत होत असते. परिणामी काय होते की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. हे होते एकल व्यापारी संघटनेचे गुण व फायदे. एकल व्यापारी संघटनेचे गुण किंवा फायदे बघितल्यानंतर आता आपण त्याचे दोष किंवा मर्यादा बघणार आहोत. यात सर्वप्रथम मर्यादा आपण सांगू शकतो की मर्यादित भांडवल. एकच व्यापारी व्यवसायाला भांडवल पुरवत असतो, त्यामुळे भांडवल उभारण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. एका विशिष्ट पलीकडे त्याला व्यवसाय वाढविता येत नाही. पुढील मर्यादा आहे व्यवस्थापकीय मर्यादा. व्यक्तिगत व्यापारी संघटनेत मालकच व्यवसायाचे व्यवस्थापन करीत असतो. व्यक्तिगत व्यापारालाच व्यवसायातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागते. बऱ्याच वेळा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अशक्य असते. श्रम विभागणीच्या तंत्रांचा वापर करता येत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर व नफा मिळवण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. पुढील मर्यादा आपण सांगू शकतो स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. व्यक्तिगत व्यापारी व त्याच्या व्यवसाय हे एकमेकांपासून वेगळे नसतात. त्यामुळे व्यापाराचा मृत्यू झाला किंवा वेडेपणा, दिवाळखोरी या कारणांमुळे व्यवसाय बंदही पडू शकतो. पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की अमर्यादित जबाबदारी. व्यवसायाची देणी देण्याची जबाबदारी ही एकल व्यापाऱ्याची असते. त्यामुळे व्यवसायातील मालमत्ता जर त्याला अपुरी पडली तर त्याला स्वतःची खाजगी मालमत्ता विकून देणी द्यावी लागत असतात. पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की अल्पकाळ अस्तित्व. हा संघटना प्रकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही, कारण व्यापाराची मानसिक अपात्रता, दिवाळखोरी, मृत्यू इत्यादी कारणांमुळे व्यवसाय बंदही होऊ शकतो. म्हणजे दीर्घकाळ अस्तित्व या व्यवसायाला लाभत नाही. हा व्यवसाय अल्पकाळच टिकतो. पुढील मर्यादा आहे श्रम विभागणीचा अभाव. व्यवसायाचा आकार लहान असल्यामुळे व एकमेव मालक असल्यामुळे व्यवसायाची सर्व कामे व्यक्तिगत व्यापारी स्वतः करतो. त्यामुळे श्रम विभागणी तत्वाचा इथे अवलंब करता येत नाही. पुढील मर्यादा आहे की चुकीचे निर्णय. व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक, व्यवस्थापक, नियंत्रक असल्यामुळे घेतलेले निर्णय चुकल्यास व्यवसायाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे इतर व्यवसाय संघटना प्रकारात इतर व्यक्तींच्या मदतीने निर्णय घेतले जात असतात. तसा फायदा ह्या संघटना प्रकारात घेता येत नाही. पुढे आहे की स्थानिक बाजारपेठ. व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा आकार व व्यापार स्थानिक बाजारपेठेपुरताच मर्यादित असतो. आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या बाजारपेठेचे फायदे या व्यवसायाला मिळविता येत नाही. एकल व्यापारी संघटनेचा प्रकार बघितल्यानंतर आता आपण भागीदारी संस्था हा प्रकार बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वाढता व्यापार आणि व्यवसायाचे आव्हान स्वीकारण्यासाठी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय करणे पसंत केले आणि त्यातूनच भागीदारी संस्थेचा जन्म झाला. नफा मिळवण्याच्या हेतूने 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघटनेस भागीदारी संस्था असे म्हणतात. यामध्ये व्यक्ती स्वइच्छेने एकत्र येऊन व्यवसाय करावयाचे ठरवितात. व्यवसायाचा कारभार कोणी पाहावयाचा हे ठरवितात. मात्र व्यवसाय कोणीही चालविला तरी तो सर्वांच्या वतीने केलेला आहे असे समजले जात असते. नफ्याचे वाटप कसे करावयाचे हेही ठरवले जात असते. तसेच व्यवसायात तोटा झाल्यास तोही कसा विभागून घ्यावयाचा हे ठरवले जात असते. त्यासाठी करार केला जात असतो. त्यातूनच परस्परांमध्ये संबंध निर्माण होतात. त्यास भागीदारी असे म्हणतात. तर त्यातील व्यक्तींना भागीदार असे म्हटले जात असते. भागीदारी संस्थेच्या व्याख्या आता आपण बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार जेव्हा काही व्यक्ती त्यांनी सर्वांनी मिळून किंवा त्यांच्या वतीने काहींनी चालविलेल्या व्यवसायातील नफा
आपापसात वाटून घेण्याचे मान्य करतात तेव्हा त्यातील परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक ह्याने खाजगी लाभ मिळवण्याच्या उद्देशाने एखाद्या कायदेशीर व्यवसाय सर्वांनी मिळून करण्याचे मान्य करणाऱ्या व करारास पात्र असणाऱ्या व्यक्तींमधील संबंध म्हणजे भागीदारी होय. पुढील व्याख्या आहे किम्बॉल अँड किम्बॉल. कोणताही व्यवसाय करण्यासाठी व्यक्ती समूहाने भांडवल किंवा सेवा देण्याच्या हेतूने केलेला व्यवसाय म्हणजे भागीदारी होय. या व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की भागीदारीमध्ये 2 किंवा अधिक सदस्य असतात. त्यातील प्रत्येक जण भागीदारी व्यवसायाला जबाबदार असतो. प्रत्येक भागीदार दुसऱ्याला बांधील असतो. भागीदारी व्यवसायाच्या कर्जासाठी भागीदारांची स्वतःची मालमत्ताही वापरली जाऊ शकते. संस्थेची वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. पहिले वैशिष्ट्य आहे करार आणि स्थापना. 2 किंवा अधिक व्यक्तींमधील कराराने भागीदारी निर्माण होत असते. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. नफा मिळवणे हा कराराचा हेतू असतो. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो भागीदारांची संख्या. भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेची किमान सभासद संख्या 2 व कमाल सभासद संख्या 20 असते. बँकिंग स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी कमाल सभासद संख्या ही 10 असावी लागते. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो संयुक्त मालकी. भागीदारी संस्थेची मालकी सर्व भागीदारांकडे एकत्रित असते. भागीदारीच्या मालमत्तेवर सर्व भागीदारांचा हक्क असतो. त्यामुळे एखाद्या भागीदारास इतर भागीदारांच्या परवानगीशिवाय भागीदारीची मालमत्ता विकता येत नाही किंवा स्वतःची खाजगी मालमत्ता वापरता येत नाही. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो नफ्याची वाटणी. भागीदारी संस्थेत झालेला नफा तोटा भागीदारांना समप्रमाणात वाटला जातो. मात्र भागीदारी करारात नफ्या तोट्याचे प्रमाण ठरविलेले असते. तर कराराप्रमाणे सर्व भागीदारांमध्ये नफ्या तोट्याचे प्रमाण हे वाटप केले जात असते. पुढे आपण सांगू शकतो वैशिष्ट्य कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्था ही कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी स्थापन झालेली संघटना असते. नफा मिळवण्याच्या उद्देशाने भागीदारी स्थापन झालेली असली पाहिजे. भागीदारी व्यवसायामार्फत सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रीडा विषयक कार्यक्रम करता येत नाही. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो नोंदणी. भारतीय भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणे आवश्यक नाही. परंतु भागीदारांची इच्छा असल्यास भागीदारी संस्थेची नोंदणी करता येत नाही. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो व्यवस्थापन. भागीदारी कराराप्रमाणे भागीदारीतील सर्व भागीदारांच्या वतीने एक भागीदार किंवा काही भागीदार किंवा सर्वच भागीदार भागीदारी संस्थेचे व्यवस्थापन करताना आपल्याला दिसतात. पुढे आपण सांगू शकतो की संयुक्त भांडवल उभारणी. भागीदारी करारात ठरल्याप्रमाणे भागीदारी संस्थेसाठी आवश्यक असणारे भांडवल सर्व भागीदारांना आणावे लागत असते. नवीन भागीदाराला व्यवसायात प्रवेश द्यावायचा असल्यास त्याला सुद्धा भांडवल गुंतवावे लागते. म्हणजेच भांडवलावर सर्वांची संयुक्त मालकी असते. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेतील एखाद्या भागीदाराने घेतलेले निर्णय सर्व भागीदारांवर बंधनकारक असतात. भागीदारी संस्थेतील भागीदारांची देयता वैयक्तिक व सामूहिक असते. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदारी संस्था व भागीदार या गोष्टी वेगवेगळ्या मानल्या जात नाही. भागीदारी संस्थेची देणी ही भागीदारांचीच मानली जातात. भागीदाराचा मृत्यू झाला, तो दिवाळखोर झाला, निवृत्त झाला, मानसिक त्याची दुर्बलता आली तर त्याचा परिणाम भागीदारीच्या अस्तित्वावर होत असतो. पुढील वैशिष्ट्य आहे मालमत्तेचे हस्तांतरण अशक्य. कोणत्याही भागीदाराला इतरांच्या संमतीशिवाय भागीदारी संस्थेतील आपल्या मालमत्तेचे हस्तांतरण करता येत नाही. भागीदारी मालमत्तेचे सहजपणे हस्तांतरण करता येत नाही. पुढील वैशिष्ट्य आहे भागीदारीचे विसर्जन. सर्व भागीदारांना एकमताने किंवा सर्वांच्या संमतीने भागीदारी व्यवसाय बंद करता येतो. भागीदारी संस्था विशिष्ट मुदतीसाठी स्थापन झालेली असल्यास ती मुदत संपताच भागीदारी संपुष्टात येते.
किंवा विशिष्ट हेतूसाठी भागीदारीची स्थापना झाली असल्यास तो हेतू संपल्यानंतर भागीदारीचे विसर्जन होत असते. हे होते भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्य. भागीदारीचे आवश्यक घटक आता आपण बघणार आहोत. त्यात सर्वप्रथम आपण सांगू शकतो की संबंधित व्यक्तींमध्ये करार झाला पाहिजे. म्हणजेच काय, तर भागीदारी करणाऱ्या व्यक्तींमध्ये भागीदारी संबंधी करार झाला पाहिजे. भागीदारीच्या नात्याचा उगम करारात आहे. करार व्यक्तीच्या इच्छेनुसार होत असल्याने भागीदारीचे नाते कायद्यानुसार अथवा दर्जानुसार निर्माण होत नाही. पुढे आपण सांगू शकतो की धंद्यातील नफा वाटून घेण्यासाठीच करार झाला पाहिजे. दुसरे वैशिष्ट्य हे आपल्याला सांगता येईल की भागीदारीची स्थापना करण्यामागे काय उद्देश असतो ते स्पष्ट करणे. फायदा अथवा नफा मिळवणे या उद्देशाने भागीदार एकत्र आले पाहिजेत. क्लब, सोसायट्या, मंडळे वगैरे संस्थांचा हेतू नफा मिळवण्याचा नसतो, म्हणूनच त्या भागीदारी संस्थेपासून वेगळ्या केलेल्या आहेत. पुढे आपण सांगू शकतो की भागीदारीचा व्यवसाय सर्वांनी मिळून अथवा सर्वांच्या तर्फे केला पाहिजे. भागीदारीमध्ये मालक, प्रतिनिधी ही कल्पना अंतर्भूत असते. प्रत्येक भागीदार हा एकाच वेळेस स्वतःसाठी मालक व दुसऱ्या भागीदारीसाठी प्रतिनिधी म्हणून भागीदारीचा धंदा करत असतो. भागीदारी धंद्यास एका भागीदारास दुसऱ्याच्या वतीने धंदा करण्याचा व त्यांना व्यवसाय करत असताना केलेल्या कृत्यांनी बांधण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. एका भागीदाराने त्याच्या अद्याहत अधिकारात केलेल्या कृत्यांना इतर भागीदार त्याचप्रमाणे सारखे जबाबदार राहत असतात. आता आपण भागीदारी संस्थेचे गुण किंवा फायदे बघणार आहोत. यात पहिला फायदा आहे सुलभ स्थापना. एकल व्यापारी संस्थेप्रमाणेच भागीदारी संस्थेची स्थापना करणे सुद्धा अत्यंत सुलभ आणि सोपे आहे. या संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नसते. भारतीय भागीदारी करारानुसार संस्था स्थापन करत असतात. अधिक भांडवल पुरवठा हा दुसरा फायदा आपण सांगू शकतो की भागीदारी संस्थेत अनेक व्यक्ती एकत्र येत असतात, म्हणजेच अनेक भागीदार एका वेळी एकत्र येत असल्यामुळे भांडवल उभारणी करणे हे सहज शक्य असते. मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाची भांडवल उभारणी करता येत असते. एकल व्यापारी संघटनेपेक्षा अधिक भांडवल उभारणी भागीदारी संस्थेमध्ये करता येत असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो की व्यवस्थापन कौशल्य व ज्ञानाचा फायदा. भागीदारी संस्थेत अनेक व्यक्तींचा समावेश होत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य यांचा फायदा भागीदाराच्या व्यवसायाला होत असतो. प्रत्येक भागीदाराच्या आवडीनुसार व कार्यक्षमतेनुसार कामाचे वाटप करता येत असते. पुढील फायदा आहे लवचिकता. भागीदारी संस्थेत करारात आवश्यकतेनुसार केव्हाही बदल करता येणे शक्य होत असते. म्हणजेच संस्थेचे भांडवल, विक्रेय वस्तूत बदल, व्यवस्थापकीय बदल करता येणे शक्य होत असते. म्हणून भागीदारीत लवचिकता हा गुण असतो. पुढील फायदा व्यावसायिक गुप्तता. भागीदारी व्यवसायात गुप्तता राखता येते. भारतीय भागीदारी कायद्यानुसार नफा तोटा पत्रक व ताळेबंद जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावे लागत नाही. तसेच हिशोब तपासणी सकडून जमा खर्चाची तपासणी करण्याचे बंधन नाही. पुढील गुण आपण सांगू शकतो श्रम विभागणी. भागीदारी संस्थेत श्रम विभागणीच्या तत्वाचा वापर करणे सहज शक्य होत असते, कारण अनेक भागीदार एकत्र असतात व ते कामाची वाटप करून घेत असतात. भागीदारात कामाचे व जबाबदारीचे वाटप केले जात असते. त्यांच्या आवडीनुसार व कार्यक्षमतेनुसार हे वाटप केले जात असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो निर्णय क्षमता. भागीदारीत निर्णय घेताना आपापसात विचार विनिमय करून बहुमताने निर्णय घेतले जात असतात. त्यामुळे ते निर्णय चुकीचे ठरत नाहीत. त्यामुळे व्यवसायाचे नुकसान होत नाही व व्यवसाय संघटनेची निर्णय क्षमता ही वाढत असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो धोक्यांची विभागणी. भागीदाराची संख्या असंख्य असते, त्यामुळे असंख्य म्हणण्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे भागीदारीला होणारे नुकसान किंवा धोक्याची विभागणी ही सर्व भागीदारांमध्ये वाटली जात असते. पुढील फायदा आपण सांगू शकतो ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध. भागीदारी संस्थेतील भागीदार आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध येत असतो.
ग्राहकांच्या आवडीनिवडी, आर्थिक क्षमता इत्यादींची माहिती मिळत असते. त्यामुळे भागीदारी संस्थेशी ग्राहकांचे सलोख्याचे संबंध निर्माण होत असतात. पुढील फायदा आपण सांगू शकतो सुलभ विसर्जन. भागीदारी करारानुसार भागीदारी संस्थेचे विसर्जन करणे सोपे असते. केवळ 14 दिवसांची लेखी सूचना देऊन कोणताही भागीदार इतर भागीदारांच्या संमतीने भागीदारी संपुष्टात आणू शकतो. त्यासाठी कोणत्याही किचकट व औपचारिक गोष्टी पूर्ण कराव्या लागत नाही. पुढे आता आपण बघणार आहोत भागीदारीचे दोष किंवा तोटे. पहिला तोटा आपल्याला सांगता येईल की मर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेच्या कमाल सभासद संख्येवर मर्यादा आहे. त्यामुळे कंपनीसारखे मोठ्या भांडवलाचे फायदे भागीदारीला मिळत नाही. पुढील तोटा आपण सांगू शकतो व्यवस्थापकीय कौशल्यावर मर्यादा. भागीदारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली असते, परंतु त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापकीय कौशल्यावर मर्यादा येत असतात. पुढे आपण तोटा सांगू शकतो स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव. भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही. भागीदार आणि भागीदारी संस्था एकच मानल्या जातात. एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला किंवा तो वेडा झाला किंवा दिवाळखोर झाला तर भागीदारी संस्था विसर्जित होत असते. पुढील तोटा सांगू शकतो स्थैर्याचा अभाव. स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव असल्यामुळे संस्थेला स्थैर्य मिळत नाही. भागीदारांमधील वाद, निवृत्ती, नादारी, भांडणे, गैरसमज यामुळे भागीदारी व्यवसाय बंद पडू शकतो. पुढील तोटा आपण सांगू शकतो अमर्याद जबाबदारी. भागीदारी संस्थेतील भागीदारांची देणी देण्याची जबाबदारी वैयक्तिक व सामूहिक असल्यामुळे आवश्यकता निर्माण झाल्यास प्रत्येक भागीदाराला भागीदारी संस्थेची देणी देण्यास जबाबदार धरले जात असते. पुढील तोटा सांगू शकतो भाग हस्तांतरणात अडचण. भागीदारी संस्थेत भागीदारांनी गुंतवलेले भांडवल सहजासहजी दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. सर्व भागीदारांची त्यासाठी संमती घ्यावी लागत असते. नवीन भागधारक होण्यास इतर सर्व भागीदारांची संमती घ्यावी लागत असते. पुढील तोटा सांगू शकतो भागीदारीतील वाद. भागीदारीच्या कराराप्रमाणे आर्थिक आणि व्यवस्थापकीय अधिकार निश्चित केलेले असतात. सुरुवातीला सर्व भागीदार उत्साहाने भागीदारीत सहभागी होतात. नंतर भागीदारात आपापसात वाद निर्माण झाल्यास भांडणांमुळे भागीदारीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पुढील तोटा सांगू शकतो फसवणुकीचा धोका. भागीदारी संस्था दीर्घकाळ चालणारी संस्था नाही. भागीदारी संस्थेतील भागीदार एकमेकांना फसवतात. विशेषतः कार्यकारी भागीदार इतर भागीदारांना सहजतेने फसवितात. पुढे आपण सांगू शकतो की जनतेचा कमी विश्वास. भागीदारी संस्था चांगला नफा मिळवत असली तरी बाहेरील लोक भागीदारीवर कमी विश्वास ठेवतात, कारण सहकारी संस्था किंवा कंपनी आपले हिशोब, नफा तोटा पत्रक, ताळेबंद हे जनतेसाठी प्रसिद्ध करत असतात. त्याचप्रमाणे भागीदारी संस्था आपले नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद जनतेसाठी प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर कमी विश्वास असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनांचे प्रकार या प्रकरणात आपण एकल व्यापारी संघटना म्हणजे काय, व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्ये, एकल व्यापारी संघटनेचे गुण किंवा फायदे, तसेच एकल व्यापारी संघटनेचे दोष, तसेच भागीदारी संस्था म्हणजे काय, त्याची व्याख्या, भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये, भागीदारीसाठी असणारे आवश्यक घटक व भागीदारी संस्थेचे गुण व तोटे यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.